नमस्कार, मी सविता फोडे गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण घेतलेला आहे एक मक्याचं कणीस कॉर्न। चला त्याचे दाणे काढून घेऊयात। दाणे काढण्याच्या खूप पद्धती आहेत, आपण बोटानेच काढून घेतलेले आहे कारण थोडेसे दाणे काढले 2-4 की झटपट दाणे काढता येतात। तर याला ग्लासभर पाणी कढईमध्ये उकळलं आणि त्याच्यामध्ये हे दाणे आपण उकडून घेतलेत। 4-5 मिनिटातच मोठ्या गॅसवरती हे कॉर्न म्हणजेच मकाचे दाणे उकडले जातात। चला आता गरमागरमच आहेत तेव्हाच आपण त्याच्यामध्ये थोडंसं बटर घालून घेऊयात, कारण गरम कॉर्न असताना त्याच्यामध्ये हे झटपट मेल्ट होईल, नाहीतर मग मेल्टेड बटर देखील तुम्ही घालू शकता। चला आता मसाले घालूयात। इथे तुम्ही आवडीनुसार मसाले घालू शकता। तर मी आता इथे भाजलेली जिरेपूड घातलेली आहे। चवीनुसार मीठ घालायचंय। तर मीठ घालताना लक्षात ठेवायचं, कारण आपण बटर घातलेलं आहे आणि बटरला देखील मीठ असतं, म्हणजेच थोडंसं कमी घालायचं। आणि लिंबू घालूयात अर्ध। लिंबाचा रस एकदम उत्कृष्ट अशी चव देतो कॉर्नला। आणि अर्थातच कोथिंबीर घालूयात, छान अशी ताजी बारीक चिरलेली भरपूर। इथे तुम्ही चाट मसाला देखील घालू शकता। लाल तिखट मी घालतेय, मुलं खाणार असतील त्यानुसार थोडंसं कमी घालायचं, आणि जर मोठे खाणार असतील अर्थातच स्पायसी खूप छान लागतं। लाल तिखट घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊयात। गरमागरम असल्यानंतर ते छान मिक्स करता येतं। बटर जर मेल्ट नसेल तर ते देखील या गरम कॉर्नमध्ये छान असं मेल्ट होतं। छान असे आपले कॉर्न तयार आहेत। नक्कीच कॉर्न चाट करून पहा। धन्यवाद।